Audio Jungle. Audio. स्वामी नांदणी सारख्या या अतिशय क्षेत्री तीर्थक्षेत्री आले आणि तेही तुमच्या आमच्या सर्वांच्या मठाच्या महामस्तकाभिषेकाने पंचकल्याण महोत्सवासाठी आले। मुख्यमंत्री महोदयजी, या नगरीला स्वामी नांदणी म्हटलं जातं। स्वामी या शब्दाचे दोन अर्थ होतात। एक स्वामी म्हणजे जे मोक्ष मार्गाचे नेते आहेत, जे मंचासीन आचार्य परमेश्वरी साधू विराजमान आहेत, आणि एक स्वामी म्हणजे मालिक धर्मस्नेबंधू आत्मन। मी येथे हेच सांगू शकतो की हे जे स्वामी आहेत ते मोक्ष मार्गाचे नेते म्हणजे आचार्य परमेश्वरी, आणि दुसरे स्वामी आहेत ते म्हणजे या महाराष्ट्राचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस। आज खऱ्या अर्थाने ही स्वामी नांदणी म्हणून नावारूपास आली। बंधू, एकच भाव इथे व्यक्त करतो की हे 2000 वर्षापूर्वीची प्राचीन मठ परंपरा असलेली ही भूमी, आणि या भूमीला महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटकातील 743 महाराष्ट्र कर्नाटकातील 743 गावांचा संबंध या भूमीला आहे, आणि 743 गावांचं या आराध्य पीठ आहे। तर या क्षेत्राचा विकास उन्नती महाराष्ट्रातल्या मुख्य मठा म्हणजे नांदणी मठाकडे आहे, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपण या मठाच्या भगवान मुनुस्मृतना स्वामी राजगृह में जन्मे तो नेमिना स्वामी सोरी पर बटेश्वर मथुरा नारायण कृष्ण के चचेरे भाई। मित्र, भगवान का जन्म उत्तर भारत में हुआ है, भगवान की वाणी को सुरक्षित दक्षिण भारत में किया है। चाहे जैनाचार हो चाहे वैदिक आचार हो, यदि कुंद कुंद समंत भद्र भद्राव सौम्य तो शंकराचार्य जैसे हुए हैं, इन सब ने बल्लवाचार ये सब दक्षिण भारत में हुए हैं। आचार्यों ने धर्म का संयोजन दक्षिण में किया है। की कालच मी नागपूरला जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन जीतो च्या कार्यक्रमामध्ये गेलो होतो, आणि त्या ठिकाणी समुदायाचं एक वेगळं स्वरूप मला पाहायला मिळालं। आणि आज या ठिकाणी आपल्या नांदणीच्या मठामध्ये या ठिकाणी आलो आहे, तर इथे देखील आपल्या जैन समाजाचं एक वेगळं स्वरूप मला पाहायला मिळत आहे। काल जैन समाजातील जे लोक मोठ्या प्रमाणात व्यवसाय करतात, व्यापार करतात, किंबहुना देशाच्या व्यापारामध्ये आणि देशाच्या जीडीपी मध्ये ज्यांची मोठी हिस्सेदारी आहे, असे जैन समाजातले सर्व लोक काल मला भेटले। तर आज काळ्या आईची सेवा करून आपल्या देशाची आणि राज्याची सेवा करणारे आमचे जैन समाजाचे सर्व लोक या ठिकाणी नांदणी मठामध्ये मला पाहायला मिळाले। खरं तर मला याचा अतिशय आनंद आहे की मुख्यमंत्री झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातलं माझं पहिलं आगमन हे 2000 वर्षाचा इतिहास असलेल्या या नांदणी मठामध्ये या ठिकाणी झाला। आणि मला असं वाटतं की एक मोठा इतिहास या मठाला आहे। सामाजिक कामामध्ये भट्टारक स्वामीजींची एक मोठी भूमिका आहे, आणि कारण गणेश शेठच्या घरापासून 1 किलोमीटरवर माझा 3 वर्ष वाढदिवस होतोय।
पण गणेश शेठ मला शुभेच्छा द्यायला कधी आले नाही. आपल्या सर्वांचे सहकारी मित्र राजगुरू सहकारी बँकेचे माजी चेअरमन आणि संचालक आदरणीय गणेश शेठ ठिगळे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे खेड तालुक्याच्या समाजकारणामध्ये सहकारामध्ये गेली अनेक वर्ष आपला तरुण सहकारी काम करतोय. बँक खऱ्या अर्थानं स्थिर स्थावर करण्याचं काम आणि आपल्याला जे अध्यक्षपद मिळालंय त्या माध्यमातून लोकांची सेवा करण्याचं काम गणेश केलेलं आहे. मी सुद्धा बँकेचा कर्जदार आहे. मागचे सगळे अध्यक्ष माझ्याकडे यायला कचरायचे की अण्णांकडे कशी वसुली करायची, पण गणेशने मात्र माझ्याकडे वसुली करून दाखवली. शेवटी हा काय त्याचा घरची बँक नाही, ती समाजाची आहे, ती चांगली चालली पाहिजे. म्हणजे तिथं कोण लहान कोण मोठा त्यानं पाहिलं नाही. प्रत्येकाकडे बँकेची जी ईडी आहे ती कशी वसूल करता येईल आणि बँक स्थिर स्थावर कशी करता येईल हा विचार सातत्याने करा. खरं म्हणजे गेली अनेक वर्ष खेड तालुक्याच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मी चुकून सुद्धा बँके टार्गेट केला गेला आणि अलीकडचा काळ या जरांगे नावाच्या माणसापासून अलीकडचा काळ असा झालाय, दिसला ओबीसीचा माणूस कर टार्गेट, दिसला माळ्याचा माणूस कर टार्गेट, दिसला धनगराचा माणूस कर टार्गेट. अजून एक उदाहरण माझं सांगायचं राहिलं बरं का. या बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यामधल्या एका महारनोर नावाच्या एका ड्रायव्हराला ट्रकच्या मालकानं, त्या वाहनाच्या मालकानं ऍक्सिडेंट झाल्यावर तू पैसे का देत नाही म्हणून 3 दिवस थांबून ठेवलं आणि त्या मुलानं 4थ्या दिवशी आत्महत्या केली.
ना त्याची FIR घेतली, ना त्याच्या आरोपींना अटक झाली. हे का बोलावं लागतंय? हे का कशासाठी बोलायची वेळ आली आज आपल्यावर? खरं तर तुम्ही आम्ही माणसं, गावगाड्यातली माणसं, तुम्हाला आम्हाला एकत्रित येऊन आपल्या हक्क अधिकाराचं संरक्षण करणारी माणसं, पण एका गुन्ह्याला या महाराष्ट्रामधल्या खासदार, आमदार, पक्षाचा प्रमुख, अरे कोण कोण आलं? ते तिकडं जितेंद्र आव्हाड आलं, इकडनं कोण आलं? दमानियाबाई आली, इकडून कोण आले? पवार साहेब आले, इकडून कोण? मग क्षीरसागर, मग काय सोळंकी, मग काय सोनवणे, मग काय धस, पवार. निवडणुकीशिवाय या माणसांना दुसरं तिसरं काहीही सुचत नाही. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, एक ओबीसीचा आंदोलक म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे. बाबांनो, खूप काही बोलता येण्यासारखं आहे, पण ती श्रद्धांजलीच्या सभेमध्ये त्या सभेचं गांभीर्य लक्षात ठेवून अगदी थोडक्यात मी मनोगत व्यक्त करतोय. पण तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात, तुम्ही TV बघता, तुम्ही YouTube वरती सगळ्या गोष्टी पाहता, कायदे कानून पाहता. माझी तुम्हाला एकच विनंती आहे, आपली माणसं त्या ठिकाणी जायला स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंची खूप मोठी पुण्याई आहे. या महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे या लोकनेतृत्वाच्या सावलीला थांबून अनेक माणसं आमदार खासदार झाली, अनेक माणसं राजकारणात आली, अनेक माणसं मंत्रिपदावर गेली. अरे महाराष्ट्र म्हटला, कोण नेते होते महाराष्ट्र म्हटलं की? विराज शिंदे, यशवंतराव चव्हाण, विलासराव देशमुख, स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे. आणि अलीकडचे नेते बघूनच घेईन, कसं घेत नाही बघू, कसं देत नाही बघू. हे जे वळण मिळालेलं आहे, हे खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राची मान शर्मेने खाली जाते. आणि बीड जिल्हा हा, मराठवाडा हा चांगल्या माणसांचा हा भाग आहे. बदनाम